नमस्कार, मी मनीषा. आपण घटस्फोट या भयानक शब्दाबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली. आज तर मी एक व्हिडिओ पाहिला. बापरे, मला तर म्हणजे असं काय म्हणतात तसं झणझणल्यासारखं झालं की कोर्टातली केस एक चाललेली होती आणि तो व्हिडिओ होता. आणि कोर्टामध्ये त्या मुलीनी घटस्फोटासाठी जी पैशाची मागणी केलेली होती, अक्षरशः मी हा बघितलेला व्हिडिओ आहे. जी पैशाची मागणी केली तिने महिना 6 लाख रुपये असं काहीतरी मागितले. बहुतेक असंच होतं ते 6 लाख रुपये. त्याच्यावर जज्जाने पण तिला प्रश्न विचारला की म्हणे एका व्यक्तीला महिन्याचा खर्च 6 लाख रुपये लागतो, तर म्हणजे बहुतेक मूलबाळ नसावं असं मला वाटते. तर त्याच्यावर तिच्या वकिलाने असं उत्तर दिलं की तिचं राहणं हे अत्यंत लॅविश आणि VIP पद्धतीचं आहे, त्यामुळं तिला आत्तापर्यंत अशी सवय आहे, त्यामुळे तिला 6 लाख रुपये हे लागणार. आता मला एक असं विचारायचं आहे की किती श्रीमंताची मुलगी असू दे, काही असू दे, तो मुलगा असू दे, पण अशी मागणी घटस्फोटासाठी आपल्याला नाही राहायचं तर आपली मर्जी, नाही राहायचं तर नका राहू ना. पण का दुसऱ्याला अशा आर्थिक अडचणीमध्ये टाकता? आणि लग्न करताना तुम्हाला समजत नाही का? तुम्ही वर्ष चहा पाण्याला जाता, कॉफी प्यायला जाता आणि तुम्हाला हे असं पुन्हा त्याच्यामध्ये आणि वितुष्ट. मला काही कळतच नाही. मला हे असं आहे, बातम्या ऐकले की. आणि त्यांचे वकील जे आहेत ते तरी कसे अशी मध्यस्थी करतात की म्हणजे 6 लाख रुपये त्यांना लागतात, त्यांचं राहणं लॅविश आहे, अमुक आहे. अरे लॅविश राहायचं तर तुम्ही तुमच्या जीवावर राहा ना. कशाला? आपल्याला शाळेतून लहानपणापासून काय शिकवलेलं असतं? कुणाचंही फुकट काहीही घ्यायचं नाही आणि कुणाचं काहीही मागायचं नाही, हे लहानपणापासून शिकवलेलं असतं. मग हे सगळं कुठं जातात तुमचे संस्कार? आणि त्या मुलीचे पालक तरी कसे काय असं म्हणजे मला तर धन्यच वाटते. आणि त्या मोठ्या मोठ्या लोकांचे तर आणखीन मोठे मोठे मागण्या, पण ते हे बरोबर नाही आहे. म्हणजे मला तर काही बुद्धीला पटतच नाही अजिबात. मला माझी तर बुद्धीच चालली ना ते ऐकल्यानंतर. तर हे वकिलांचं पण मला आश्चर्य वाटतं की अशी कशी काय मध्यस्थी करतात. आणि एवढं समजा आपल्या घरातलं जर कोणी त्याच्यामध्ये असतं, आपण असे दिले असते महिना 10 लाख रुपये, 6 लाख रुपये. धन्यवाद. मला जे धन्य वाटलं ते मी आपल्यासमोर मांडलं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत